नमो पार्वतीपते. हर हर महादेव. तर गाईस अशा प्रकारे आम्ही निघालोय. अभी सीधा त्र्यंबकेश्वर स्टॉप. गाईस अशा प्रकारे टंकी फुल हो गई है. तर गाईस आता आम्ही लाईव्ह कॉन्सर्ट करायला लागलोय. मी आतिफ अस्लीम गाईस. तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर गाईज आज चाललोय एक ठिकाणी, ते तुम्ही व्लॉगमध्येच बघा, कारण की मी सांगणार नाही आहे. ते सांगायचे काय एवढं येत नाही गाईज. देवा ठिकाण चाललो आहे, म्हणजे त्र्यंबकेश्वरला चाललो आहे आणि शिर्डीला चाललो आहे. आणि बघू, जर विचार झाला तर कृष्णेश्वरला पण जाऊ. सध्या ज्योतिर्लिंग आहे आपलं शंकराचं. सो बघू, जर वेळ भेटला तर तिकडे जाऊ, नाही तर मग शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर करून सिरल घरी येऊ. आता चला आपलं पहिले ते सुजल वगैरे यांना घ्यायला जाऊ, कारण की ते येतात माझ्या आणि कॉलेजसोबत. किती आम्ही 4 जण आहेत फक्त. सो चलो जाते अभी. गाईसले गाडी परफेक्ट धुवून आणली भाईने आपने. चमकते. काही वाट बघत असतील माझी, सॉरी. गाईज आमचं टायमिंग फिक्स नव्हता, म्हणजे काय फिक्स होता, पण हे झाला म्हणजे जरा मला लेट झाला जरा उठायला, म्हणून. बाकी काय रे, नाही तर बरोबर झालं. म्हणजे 10चा टायमिंग दिलं तर मी येणं लागलेला. 10लाच रेडी होऊन राहिलेलं, मी 11 वाजलोय. तुम्ही बोलत असाल की याला सांगायचं काय नव्हतं, असं काय नाही गाईज. म्हणजे सांगायचं म्हणजे आता कसं गाईज, बरेचदा प्लॅन हे झालेत, म्हणजे आमचं ते बोलतात ना काय अशी, म्हणजे नजर लागले. मी आता व्लॉगमध्ये कसं बोलतो ना की इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे, तर बरेचदा प्लॅन कॅन्सल झालेले. सो ते बोलतात नजर इज रिअल, म्हणून बोललो की आता देवा ठिकाणी मला म्हणजे जायचंच होतं. बरेच दिवस झाले, म्हणजे मला जायचं, मला मन करत होतं की शिर्डीला जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं. सो अभी ते तो हो गया, इसलिए मैं म्हणजे म्हणून मी बोललो की हे करू, काय होतं डायरेक्ट जायच्या वेळेच तुम्हाला सांगू डायरेक्ट मी. सो अभी आज जा रहे हम लोग. त्यांना मी फोन केलेला सुजलला की खाली येऊन राहा म्हणून, ते खाली येऊन राहतील आता. चलो. गाईस आता आम्ही निघतोय. आमचा एक व्हिडिओ होता, अजून एक यांचा कोणतरी कोण होतं रे, नातेवाईक होतं ना, मामाचाच पोरगा होता. पण त्यादिवशी नव्हता का तो ज्युपिटरवर, तो पण लावायला दिसला होता. तो पण येणार होता, पण तो काय कशा तरी कारणाने तो कॅन्सल झालेला आहे. फायनली निघालो म्हणजे आमचं किती हे होतं, याला तर दोघांना काय माहित नाही. तुझ्या आपला सांग. हा ना भेंडी, आम्ही येणार घालतो. नाही जाऊ दे आता काय. निघलो, मनात आला बोलावा, चाललो आता. हिलो गे रे गाडी. हे मागच्या राऊंडला हातच झालता बाबा. गाईज अशा प्रकारे टंकी फुल हो गई आहे आणि निघालो आम्ही. आता निघालो कौशल्य घ्यायचे. अशा प्रकारे आता रॉकेट आपला सज्ज झालाय. हो, रॉकेट आता लँड करल. ओम नमो पार्वतीपते. हर हर महादेव. तर गाईस अशा प्रकारे आम्ही निघालोय. अभी सीधा
त्र्यंबकेश्वर स्टॉप. बघू आता कुठे नाश्ता वगैरे करायला थांबू, नाहीतर मग मला काय एवढी काही भूक तर लागली नाही. डायरेक्ट मी काय उपाशी पोटी पण जाऊ शकतो. तोफा आता नुसतं रॉकेट झालं गल. टाइम झाला 12 वाजलं. 10चा टायमिंग होतं, 12 वाजलं इथंच. अभि सीधा मिलेंगे समृद्धी महामार्ग. चलो. तर गाईस अशा प्रकारे आम्ही मुरबाडला पोचलो. आता नाश्ता करायला थांबतो, कारण की इथून आता काय नाश्ता भेटणार नाही आम्हाला, म्हणजे दुसऱ्या रोडला लागल्यावर. सो त्यापेक्षा बोललो नाश्ता करून घेऊ. कसं आहे? ठीक आहे ना. आहे? अरे मधला पीस नाही भेटला ना भाई. त्यांनीचा कुरमुरा खाल्ला होता. कसं आहे? ओके का? ओके डन. आता सगळे आगे घे. चांगला आहे समोसा. तर गाईस अशा प्रकारे आम्ही समृद्धी महामार्गाला लागलेलो आहे. रॉकेट अभी शुरू करना पडेगा. सीट बेल्ट कस के बांध लीजिए सुजल जी. आता सीट बेल्टची गरज नाही. आता सीट बेल्टची गरज आहे. मला पण सीट बेल्ट लावायला लागेल. अभी सीधा नासिक इधर से देखो गाइस कितना है, 90 किलोमीटर्स. रुको 1 मिनिट. असा पोहोचू आपण. हे देखो 90. इथे कॅमेरा नाही आहेत ना रे. नाही इथं नाही. इथे नाही कॅमेरा. आणि एवढे नाहीत. चलो गाइस, हम तो जा रहे शिर्डी. जा रहे. एअरपोर्टला जेवढा आणलं ना. हो मज्जा काढेंगे बाईस्टा मज्जा. यही रोड बनवलाच नाही नीट. बघ आखून धड 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 धड. चिकन लुबलुबीत. स्विफ्टचं ते चालले बघ. यो ब्लॉग मध्ये बघे म्हणजे तर गाईस आम्ही आता पोचलोय नाशिकमध्ये. तर आमचं असं म्हणजे म्हणणं नाही, आमचा म्हणजे पहिल्यापासून ठरलेला की पहिले त्र्यंबकेश्वर करायचा मग शिर्डी करायचा, कारण की त्र्यंबकेश्वर लांब आहे ना. सो बोललो त्र्यंबकेश्वर करून शिर्डीला जाऊ, आणि जर विचार झालाच टाईम असलाच तर मग ग्रीष्णेश्वरला जाऊ. तुम्हाला मी सकाळीच बोललेलो. सो आम्ही देखते. नाशिक आता नाही, सॉरी नाशिकमध्ये आहेच आम्ही आता चाललो. यांचा नातेवाईक आहेत, त्यांची इकडे चाललोय. ते आता इथून आता 33 किलोमीटर काहीतरी आहे. सो अभी उनके घर पे आज देखते स्टे करने का है कि नहीं, वो भी डन नाही, मतलब म्हणजे फिक्स नाही आमचं. त्यांच्या घरी स्टे करायचे की नाही अजून तल्यात मला चालल्या, कारण की बघू आता कसं काय. जर लवकर दर्शन झालं त्र्यंबकेश्वर म्हणजे आपल्या देवाचं, तर मग शिर्डीला इथूनच लगेच निघू आजच्या आज. मग शिर्डीला हवं तर उद्या दर्शन घेऊ शकतो, किंवा आज झाला तर आजच घेऊ. कसं काय ते बघूया. आणि जर नाहीच झाला तर मग आज इथे या मित्राच्या घरी स्टे करू, आणि मग उद्या पहाटे लगेच निघायला लागेल शिर्डीला जायला. आम्ही देखते. आता 30 किलोमीटर आहेत, त्याच्या घरी जाऊन देखते की शक्य आहे. गाईज आम्ही पोचलोय आता त्यांच्या घरी. जेवायला तर आहे, पण विषय काय झाला आहे की ते मला जी भाजी आवडते ना ती भाजी त्यांच्याकडे नाही आहे. तर मी बोललो मी पार्सल घेतो. तो पनीर चिल्ली आवडते मला, तो पनीर चिल्ली घेतो. आणि यांना मग बघू कसं काय, यांना काय लागतो काय नाही ते पण विचारलं मी. सो ऑर्डर दिला मी पनीर चिल्ली आणि याची आपली काय पनीर मसालाची. अजून बघू काय काय लागतो. चपाती तर आहेत. सो आम्ही देखते. ऑर्डर दिले आम्ही. हो ना, आम्ही याच्यावर कधी काही बसलो नाही अजून, पण आता काय एवढी सेवा केली आमची काय. बरोबर आहे. गाईस आता आम्ही निघालो जेवून. आता चाललोय मंदिरात दर्शनाला. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. गाडी लावली. चलो जाते. अभी बघायला लागेल किती वेळ होतो दर्शनाला, कसं काय. कारण की हे बोलतात की टाईम लागू शकतो, कारण की गर्दी भरपूर आहे. सो
बघू आता कसं काय. घ्या चप्पलचे पहिले मग घ्या धरा. तू कशाला घेतो येडे. घे ना. आम्ही ओटी घेतली. परिवारच्या नावाचं महादेवाला रोज येणार आहे का आपण लावून द्यायचं. चल नाही झाला झाला. हॅपी बर्थडे. गाईज आम्हाला 2 तास झाले अजून लाईनीत आहेत. आम्ही 5ला आलतो आता 7 वाजले बघा. 7 वाजले अजून लाईनीत आहेत. अजून माहित नाही किती वेळ लागेल. 20 गर्दी 20. गाईज एका मुलीची ऍक्टिंग करतो तुम्हाला दाखवतो किती लहान मुलगी आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट राहा. ते आता पुढे गेले. ती जेव्हा बागे आम्ही जाऊ ना पुढे तेव्हा ती तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट राहा. तेव्हा त्या मुलीची ऍक्टिंग करतो. कुठे लपले आता. गाईज आमचं अशा प्रकारे दर्शन वगैरे करून झालंय. एकदम भारी दर्शन झालं. टाइम झाला पण आता काय देवासाठी थोडा ॲडजस्ट करायला लागतो. तर आता चाललो आम्ही घरी कारण की आम्हाला पंचवटी करायची होती पण गाईज हिशोबाच्या बाहेर वेळ झाला. आम्हाला असं वाटलं की लवकर दर्शन म्हणजे 7 वाजेपर्यंत होईल. 8 साडेआठ व्हायला आले. सो बोला आता नको रात्र झाले आता जाऊया डायरेक्ट घरी. चलो जाते. आणि मग कसं काय जेवायचं मग बघूया. भूक तर लागले. चलो जाते अभी. गाईस PPF केले तरी बघा कशी चमकते. त्याच्यामुळे चमकते. कशी लाईट लागली रे. ऑन ऑफची ऑफची सॉरी याची अनलॉकची. आम्ही 5-6 जण टोटल. कोपऱ्यातून दाबला ना.
गाईज आम्ही उतरलो आता आईस्क्रीम घ्यायला. आता बघू, यांनी एक आईस्क्रीमचं नाव सांगितलंय काय ते डेअरी टॉन काय यांची इथे फेमस आहे बोलतो. बघू आता कशी टेस्ट आहे आम्हाला काहीच माहीत नाही. या भावाने आणलंय आम्हाला. आता बघू चांगले असेल तर ठीक, नाहीतर मग कसा काय विषय बघूया. हा कुठला हेच का स्पेशल ड्राय फ्रूट रबडी? पंचवटीला पण आहे ना, कुठला फालुदा घेतो का? फालुदा घेतो इथं फेमस आहे. अरे मी काय बोलतो आपलं हे सांग ना, तो काय बोलतो माहिती ओपन आहे म्हणजे आपलं पॅकिंग करून पॅकिंग. हा ओपन वाले आहेत बघू. हे असं आहे, चालेल ना, काय विषय नाही ना. दुसरं काय बघू तुम्ही मला भूक लागली, मला जेवायचं ना बाबू, म्हणून तर मी हे करायला लावले. काही एवढी भूक लागली ना, एवढी आता काय सांगू आता तुम्हाला. जाऊ दे, यांची याची लई इच्छा आली कौशलची. बोलतो खायचे बोलतो. माझी पण लई इच्छा आली, पण आता काय जेवायचे बोललो, आईस्क्रीम आधीच खाऊन जमणार नाही. काहीच आता टेस्टला एक आईस्क्रीम घ्यायला लावले, आता काहीच करू शकत नाही, भूक पण लागले. तर आमचं असं ठरलं आहे की फॅमिली पॅक जो घ्यायचे ना तो घरी जाऊन खाण्यासाठी घेऊ, म्हणजे आपल्या मित्राच्या घरी जाऊन. आणि आता एक हा बोलत होता का फेमस आहे, चांगलं आहे, ते बघू आता. ते एक टेस्ट म्हणून आम्ही सगळे ते खायला घेऊ, बघू कसं काय लागतो. हे कौशल्य गाडी लावली तिकडं. कुछ गलत समझो मत, मैं व्लॉग बना रहा है. हा पैसे किती भेटतील बघ. ए उतर ना बाबा, काही येऊ तुला रात घेऊन. टेस्टिंगला फक्त गाईज इतकं भारी बनवलं यांनी, पण आता काय बोलायचं यांना. 1 2 3 4 5 जण आहे और मैं 6, म्हणजे याला 5 जण नाही भेटणार, मला एकट्याला भेटेल. आता काय करायचं, इतकं भारी बनवलंय भावाने आपल्या. दिखाव घे घे ना टेस्ट तुम्ही करा. चांगला आहे. गाईज आम्हाला फॅमिली पॅक घ्यायचा होता, पण तिथे फॅमिली पॅक नव्हता. सो आता वेलनेसला आलोय. बघू वेलनेसला भेटेलच ऑफकोर्स. ट्राय करके देखते, ट्राय करने में क्या गर्जी है, दर्जी नाही अर्जी. गाईज अशा प्रकारे आमचा परत पॉक झालाय. 3 फ्लेवर होते, टूटी फ्रुटी, ओरिओ ना आपला स्ट्रॉबेरी होता. आम्हाला फक्त बटरस्कॉच आवडतो, सो बटरस्कॉचच घ्यायचं, बटरस्कॉच घ्यायचं. सो आता बटरस्कॉच घेण्यासाठी पुढे जाऊ थोडा, मग घरी जाऊ. तर गाईज अशा प्रकारे आमची इच्छा पूर्ण झालेली आहे, आम्हाला भेटलंय. चॉकलेट आणि अमेरिकन घेतं ते चांगलं वाटतं. हा ठीक आहे. बटरस्कॉच नको, अमेरिकन थोडा रिलेटेड. बटरस्कॉच घ्यायचंय, पण हा बोलतो आता अमेरिकन आणि चॉकलेट घ्यायचं. घेऊ. चोको चिप्स घ्यायचे, अमेरिकन नट्स आणि हा बघा चोको चिप्स. ओके का? हा 2 घ्यायला लावले. आता बटरस्कॉचची इच्छा नाही राहिली, मग काय करतो दोघं घेऊ. किती बाबू. तर गाईस अशा प्रकारे आम्ही आलोय घरी. इथं गाडी लावले. हा आमचा रूम आहे बघ, इथे आम्ही आज स्टेला आहेत. सो चलो, परफेक्ट गाडी लावले रे. तरी मग अजून थोडी जागा होती इथून टेम्पो. ओके. तर गाईस आता आम्ही चाललोय, म्हणजे जेवण वगैरे झालं आमचा. आता आम्ही चाललोय जरा राऊंड मारायला. म्हणजे आता काय नाशिकमध्ये एक फेमस काहीतरी आहे जागा, तर आपला भाऊ घेऊन चाललाय आपल्याला.
तर बघू आता कसा काय विषय वाजलेत आता 12. आता उठायचे उद्या पण काय आता आपण काय झोपायला आलो एवढा लांब आलोय तर बोललो काय एवढा झोप जरा त्याग करू. आता जाऊ तिथं काय विषय बघू कसं काय. बोलतो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. सो उधर जाके देखते क्या है कैसा काय गाईस. तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. हे बाजूवर गाड्या येतात गाईस. तर अशा प्रकारे आम्ही तिकडून आलो. आता झोपायची तयारी चालली. उद्या उठायच्या शिडीने निघायचे. सो झोपू आता सगळी. यो आलाय अर्जित सिंग सस्ता दे इकडे मला दे ना. आज गाईस मी पण हे होणार आहे आतिफ रहमान. आतिफ असलीम. आतिफ असलीम. तर गाईस आता आम्ही लाईव्ह कॉन्सर्ट करायला लावले. मी आतिफ असलीम गाईज आतिफ असलीम बोलतोय स्पेशली झालं डोक्यात डोक्याने माझे टुंग डुंग डुंग डुंग. मला भेंडी उसावाला गाला एकदा घेतला माझी डोक्यात घालतात. ऐका ना आईस्क्रीमची सोय झाली तर चांगली गोष्ट आहे. आईस्क्रीम बरा गावात येतो अरे तो पोरगा त्याला तो वाजवलो नाही तो गाईल मी वाजवी ना येडे आहे. दोन्ही करते का दोन्ही कसं करता येईल त्याला. गाईचं बघा सगळे बसलेत भजनाला बसले सगळी भजनाला. लिरिक्स सांगला मग आवाज जाईन पाणीचे बेटा ए साडी गली आजा जानू जाने वाली मैनू हुक्का मारदा बेरा बोल ना आता तो बोलतो तू आज काय डोक्यात हसतो एवढा मेहनतीने वाजवून हसतो. ट्रायपॉड घालून डोक्यात आईस्क्रीमची सोय झाला पाहिजे. काय झालं
नवीन महाराज आले आमच्या इथं साईराज महाराज आणि त्यांचे शिष्य एवढे बसलेत 4 का 5 शिष्य व्हिडिओ कॉल आहे का व्हिडिओ कॉल नाही हा बरोबर बरोबर तू पास मेरे पास आई तर गाईस आता आमची झोपायची तयारी झालेली आहे ना. आता आम्ही झोपू. आता उद्या लवकर उठायचे, 6ला उठायचे. सो ट्राय करू उठायला. उठायचं ट्राय करू. उठणं झालंच म्हणजे जायचं झालंच नाही म्हणजे उठण्याचे का काय कंपल्सरी. पण बघू आता कसं काय विषय. अलार्म तर लावला आहे. सो गाईज आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय, गुड नाईट. भेटू जैसे व्लॉगमध्ये. बाय बाय. कल शिर्डी जाएंगे. बाय बाय. बघत राहा ब्लॉग सांगते.